आहोत. स्विंग टूल्स म्हणजे काय, तर हाताने किंवा मशीनच्या सहाय्याने कपड्यावर टाके घालण्यासाठी ज्या काही साहित्याचा वापर केला जातो त्याला स्विंग टूल्स म्हणतात. त्यात हात सुई, मशीन सुई, टाचण्या, थिंबल, नीडल थ्रेडर आणि रीळ असे साहित्य येते. त्यात पहिले आहे मशीन नीडल. मशीन नीडल ही निकल प्लेटेड स्टील पासून बनवलेली असते. ती स्मूथ आणि शार्प असते. तिला वेगवेगळे भाग असतात. ती वेगवेगळ्या नंबरमध्ये उपलब्ध आहे. सुईचे दोन प्रकार आहेत, ते सर्क्युलर आणि एक फ्लॅट. सर्क्युलर जी नीडल आहे तिला राऊंड हेड नीडल म्हणतात आणि दुसरी एका बाजूनी जी सपाट असते तिला हाफ राऊंड हेड नीडल असे म्हणतात. त्या नीडल्सचे वेगवेगळे भाग येतात. नीडलच्या वरचा जो भाग आहे त्याला शेंक म्हणतात. त्याच्या खालच्या जो उतरता भाग आहे त्याला शोल्डर म्हणतात. त्याच्या खाली जो भाग आहे त्याला रिएनफोर्स ब्लेड असे म्हणतात. त्याच्या खाली जो भाग आहे त्याला ब्लेड असे म्हणतात. त्याच्यानंतर धागा घालण्यासाठी एक होल किंवा छिद्र असते त्याला आय म्हणतात आणि खाली एकदम टोकदार पॉइंट भाग असतो त्याला पॉइंट असे म्हणतात. त्याचप्रमाणे सुईच्या समोरील भागामध्ये एक वरपासून शोल्डर पासून आय होल पर्यंत एक लहानशी खाच असते. तिला पूर्ण म्हणजे लांब खाच असते तिला ग्रूव्ह म्हणतात. त्यानंतर सुईच्या मागील भागामध्ये आय होलच्या पाठीच्या भागाच्या वरील बाजूस एक चप्पट भाग असतो त्याला स्कार्फ असे म्हणतात. कपड्यावर मशीनच्या सहाय्याने शिलाई मारण्यासाठी याचा वापर करतात. त्यानंतर हँड नीडल. हँड नीडल म्हणजे हाताची सुई. हाताने कपड्यावर टाके घालण्यासाठी ज्या सुईचा वापर करतात तिला हँड नीडल म्हणतात. ही सुई निकेल प्लेटेड स्टील पासून बनवलेली असते. स्मूथ आणि शार्प असते. ही सुई वेगवेगळ्या नंबरमध्ये उपलब्ध आहे. 1 नंबर पासून 9 नंबर पर्यंत आणि 9 नंबर पासून 3 नंबर पर्यंत हे स्टँडर्ड नीडल आहेत. जशी या नीडलची साईज कमी होत जाते तसा त्याचा नंबर वाढत जातो. हँड नीडलचे 3 भाग पडतात. वरती धागा घालण्यासाठी जे होल असतं त्याला आय म्हणतात. मधली जी दांडी असते तिला स्टेम म्हणतात आणि शेवटचं जे टोक असतं त्याला पॉइंट म्हणतात. त्यानंतर आहे नीडल थ्रेडर. नीडल थ्रेडर म्हणजे एक छोटंसं साहित्य आहे ज्याच्या साह्याने आपण सुईमध्ये धागा ओवू शकतो. पत्र्याच्या एक डाय असते त्याच्या समोरच्या बाजूला एक तारेचा त्रिकोण बसवला असतो. तार एकदम बारीक असते जी सुईच्या होलातून सहजरित्या जाऊ शकते. सुईमध्ये धागा होण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे पिन्स. या पिन्सची लांबी अर्धा इंचापासून 1.25 इंचाच्या वर असते. ही शार्प, स्मूथ आणि रस्ट प्रूफ असते. या पिनांचा वापर कपड्याचे 2 भाग एकमेकांना धरून ठेवण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे पिन कुशन. पिन्स आणि नीडल या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी या पिन कुशनचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक रबर्स टाकलेले असते आणि सुया किंवा टाचण्या यात व्यवस्थित राहतात. त्यानंतर आहे लूप टर्नर. लूप टर्नर म्हणजे काय, एक प्रकारची नाडी आपण तयार करतो. ती नाडी सरळ करण्यासाठी या लूप टर्नरचा वापर केला जातो. याची लांबी 12 इंच असते आणि याच्या समोरचा जो भाग आहे तो थोडासा वक्र केलेला असतो ज्याच्या साह्याने आपण नाडीचा भाग त्यात अडकवून नाडी सरळ करू शकतो. त्यानंतर आहे बॉडकिंग. बॉडकिंग हे असं साहित्य आहे ते मोठ्या सुईप्रमाणे असतं. प्लास्टिकचं किंवा मेटलचं असतं. त्यामध्ये नाडी किंवा इलॅस्टिक जे आहे ते घालून ते केसिंगमध्ये घातले जाते. त्यानंतर आहे थिंबल. हाताने टाके टाकत असताना बोटाला सुई टोचू नये म्हणून थिंबलचा वापर केला जातो. थिंबल हे बहुतांशी मिडल फिंगरमध्ये म्हणजे मधल्या बोटामध्ये घातले जाते आणि त्याच्या साह्याने सुई पुढे ढकलली जाते. डार्निंग मशरूम. डार्निंग मशरूम हे असे साहित्य आहे की जे कपड्यावर डार्निंग करताना म्हणजेच कपड्यावर रफू करताना त्याचा वापर केला जातो. हे
मशरूम सारखे दिसते, एक दांडी असते आणि वरच्या बाजूला साधारण फुगीर गोलाकार भाग असतो. डार्निंग करताना कपडा खेचून त्यावर धरला जातो आणि मग त्यावर रफू केले जाते. त्यानंतर आहे थ्रेड. थ्रेड म्हणजे धागा. हा स्पूल किंवा रेषा स्वरूपात मिळतो. वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या ब्रँडमध्ये, तसंच वेगवेगळ्या साईजमध्ये हा धागा मिळतो. धागा हा कॉटन, सिल्क, टेर्लिंग, नायलॉन इत्यादी प्रकारचा असतो आणि कपडा शिवण्यासाठी याचा वापर केला जातो.